वी हॅव कॉन्टॅक्ट ब्रो. सोबत आहेत रश्मिताई. रश्मिताई एकदम खुश दिसत आहेत आता. मस्त असं गारगार वातावरण आहे इथं. ते आहे माहिती किल्ल्याची. एवढंच खायला चढलं आपण दमाडलो पुन्हा. काय बोलायचं, तुमचं खाणं हायब्रिड दिसतंय. राजाओं के टाइम में, उस टाइम में इंडियन टॉयलेट सिस्टम बना था उस टाइम देखकर अंग्रेज लोगों ने बाद में मॉडिफाई किया. अभी उस टाइम के टॉयलेट सिस्टम देखेंगे. सगळं रिबिल्ड होत आहे. तर ही बघू शकता तुम्ही विटांचा भुगा केलेला आहे इथं. आणि हे आहे चुना भिजत घातलाय. तर चुना आणि ह्या विटीचा भुगा हा पूर्ण मिक्स केला जातो. आणि जसं की हे हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर याच्यामध्ये काय करतात की सिमेंट वगैरे वापरत नाहीत. तर त्याच्याऐवजी सेम जे जुन्या टाईपमध्ये बांधत होते चुना वगैरे टाकून, तर त्याच पद्धतीने हे रिबिल्ड केलं जातं. तो वरचा चौथारा तुम्ही बघू शकता. त्या घोषणा द्या. जय महादेव महादेव. मित्रांनो, हे आहे मेन दरवाजा या राज्याभिषेक जिथं झालेला तिथला. जगदंबा. मित्रांनो हे चाललंय इथं बांधकाम. दगडफोडीचं काम चालू आहे. चूक म्हटलं मूर्ती खुर्चीमध्ये बसल्यासारखी वाटते. दुसरी चूक म्हटलं या मूर्तीच्या पायामध्ये पहिले मोजडे पाहायला भेटतात. कारण कुठलाही राजा गादीवरती बसताना पायामध्ये मोजडे घालत नव्हता. या मूर्तीच्या पायामध्ये इथं सगळे व्यापारी लोक बसायचे. हे आहे मार्केट. कलिंगड खातो. नाही नाही, आम्ही कलिंगड खाणार. तू काकडी खाणार. काकडी खाणार. तुम्ही? मी काही पण खातो. आता आपण खातो कलिंगड. एक नंबर आहे. फोडणीचे मामा आहे. चला आपण आता थोडीशी यांची स्टोरी ऐकून घेऊ. तर दादा कसे काय भेटले ताईंना? अरे मी मस्त माहिती का, खूप आनंदात होतो. ते काय दिवस होते, काय रात्र होती. मी माझे मस्त क्लासेस चालू होते डान्सचे. अचानक एक मोड आला. आमचं कसं, आमचं लग्न कसं झालं आम्हाला माहित नाही. कोण प्रपोज केलं काही माहित नाही. ते व्हायचं होतं. मॅच्युअर लव्ह मॅरेज. आमचं मॅच्युअर लव्ह मॅरेज. बघा आम्ही दोघं पण सेम एकदम, म्हणजे बॉडीने एकदम. खाणं हे जाम महत्वाचं आहे. बघू एक काकडी असं घ्यायचं लगेच खायचं. टेन्शन नाही लिहिले का. हा हे मित्रांनो इकडे टकमकतो. वरच जाते म्हणा. ना असं काय नाही, वाचू शकते एखादं दुसरं. स्वकीया बरोबरची लढाई जिंकून मग त्यांना परकीय सत्तांबरोबर काय करायचं होतं, संघर्ष करायचं होतं. त्याला मी ओळखत नाही, तो कुठला राजा, आम्ही राजा आहोत. आणि मग राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी मग काय केलं तर हे कालवत आहेत. दादा काय काय कालवलंय याच्यात? हा ना. हा हा. डाळ आणि काय ते अरे बापरे, भरपूर काय काय कालवलंय की. हे पोरांना कुठनं आले? कुठनं आले तुम्ही? यो यो मार्शल ब्लॉग बघा, मार्शल ब्लॉग वरती येईल. पण ज्यांना कोणाला वाचता येतं त्यांनी प्लीज कमेंटमध्ये याचा काय अर्थ आहे तो सांगावा. थोडंफार सहयोग आपण पण करायचा. आणि माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं मी कचरा उचलला. जर तुम्ही आले रायगडावर तर आपल्या महाराजांचा किल्ला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आज आहे दिवस तिसरा आणि आम्ही चाललेलो आहोत आज रायगडला. तर आपल्या रश्मिताई ज्या तुम्ही गाऊनवाल्या बाई म्हणून ओळखता, त्यांच्यासोबत त्यांना आज रायगड किल्ला दाखवायला चाललेलो आहोत. तर त्यांना पिकअप करायला मी आता आलो आहे आणि ते देखील आलेले आहेत. तर चलो मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत रायगड किल्ल्याच्या दिशेने. दादा आणि ताई आहेत सोबत. ताई जरा आजारी पडलेले आहेत.
हा ना. मित्रांनो आम्ही लागलेलो आहोत आता रायगडच्या घाटामध्ये. टर्न आलेला आहे आणि इथं गिअर चेंज करायला लागेल. खतरनाक टर्न आहे. हा असा वळणांचा रस्ता. कसा वाटतं दादा रस्ता? खतरनाक खतरनाक. ड्रायव्हिंग तर तुझी एकदम फाडू आहे एकदम. खतरनाक बाबा. एक तर समोर काही दिसतच नाही आणि रप गाडी टर्न मारत. आपण आता थांबलेलो आहोत हॉटेल रायगड फार्म हाऊस म्हणून नाव आहे हे बघा. आणि हे आहेत आमचे दादा. दादा हाय करा. तर आपण इथे चहा घेऊन निघतोय पुढं रोपेच्या दिशेने. तर दादांनी आपली सेटिंग लावून दिली. रोपेची आज गर्दी आहे. 5000 पब्लिकचं वेटिंग आहे. आमचा आलेला आहे चहा. दादा ब्लॉग काढतायत. आम्ही पण ब्लॉग काढतोय. शारंग चला मित्रांनो आता आपण जातोय रायगड किल्ल्याकडे. चहा मस्त एकदम भारी चहा होता. तर आता आम्ही बसलेलो गाडीमध्ये. आमची गाडी रॉकेटमध्ये दादानी रॉकेटच भरायला बाबा. अरे चालू अशीच पद्धती जागेवरच आहे पिकअप गाडीला. बघा मित्रांनो किती गर्दी आहे आज. आमच्या रायगड बघायला किती. हा रोड भरपूर 4 पदरी रोड झाला. नाही पण आपला रायगड बघायला लोक बघ ना कुठून कुठून यायला लागले. हे तुम्ही समोर बघू शकता रोपवे चाललाय वरती. आणि ह्याच्यातून आता जाणार आहे रश्मिताई. ताईंना भेटती बिलकुल नाही वाटत. दर्ग्या घ्यायची होती झाली आता. आपण याचं करू बरं. मी पोहोचलेलो आहोत आता रायगडच्या रोपवेच्या ठिकाणी. हे आहे रायगड रोपवे. हे सगळे मुलं आलेले आहे सहलीचे वगैरे. मित्रांनो आणि आम्हाला फायनली मिळालेली आहे VIP एंट्री. वी हॅव कॉन्टॅक्ट ब्रो. गेट अ VIP एंट्री. अँड आम्ही आलेलो आहोत आता रोपवेच्या ठिकाणी. थँक्यू. हे आता आपला रोपवे येत आहे. तर मग कसं वाटतंय? 4 मस्त बढिया. आपले रोपवेचे डब्बे आलेले आहेत खाली. आणि आपल्या सोबत आहेत रश्मिताई. रश्मिताई एकदम खुश दिसत आहेत आता. इतक्या वेळ ते टेन्शन मध्ये होते की आपल्याला तिकीट भेटतंय की नाही. थांबा पहिले खाली उतरू द्या. डब्बे खाली होऊ द्या आणि मग आपण चढूयात. चिल्लर पार्टी सगळी खाली आलेली आहे. बॅलन्स करून बसा म्हणजे बरोबर होता. हा घरला चालली ती घरला. हा काय घरला चालली का तू? हे वरतीच राहतात. वरती घर आहे का तुझं? हो. तू रोज सावडा करता का? हे झालं. अरे वा वा वा. त्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. हो यांच्याकडं चिकन भाकरी चांगली भेटते. हो काय आहे ना? पिठलं भाकरी. हा ते मला जर चिकन जास्त स्वस्त आहे. पण आता मस्त रोपवे मध्ये चाललोय वरती. बघा किती सुंदर असा नजारा आहे. ए बघा माकड. बंदरिया बंदरिया माकड बघा कुठं पण सरतात. घरी बसलेली आहेत. Oh my God.
अरे बापरे. झुलवा पाळणं. परत रिपीट. चलो थँक्यू. आता फायनली आम्ही पोहोचलो रायगड किल्ल्यावरती आणि आता चला वरती. मजा आली. मजा. आपण आलेलो आहोत फायनली वरती. मस्त असं गारगार वातावरण आहे इथं. ते आहे माहिती किल्ल्याची. तर तुमच्यासाठी एकदम स्लो मोशनमध्ये मी हे रेकॉर्ड करतो. तुम्ही वाचू शकता नंतर. पॉज करून देखील तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, रायगड फोर्टला पहिले रायरी म्हणलं जायचं, जसं की इथे मेन्शन केलंय. हे बघा मित्रांनो, जुने बुरुज वगैरे. संरक्षण साहेब भारतीय. एवढंच खायला चढलं तर आपण दमाडलो पुन्हा. काय बोलायचं. काय माहित मग. तुमचं खाणं हायब्रिड दिसतंय. हा, त्यांची इथं फॅन फॉलोइंग भरपूर आहे. काय बघ सुंदर असा आमचा रायगड किल्ला. और बड़ा धमाका हुआ 11 दिन राजधानी रायगढ़ किला जला, सब लकड़ी का जला दिया उसको. अभी हमें सोचना पड़ेगा, इमेजिन करना पड़ेगा पत्थर का बनता कितना स्ट्रॉन्ग है. तो उस जमाने में लकड़ी का कितना स्ट्रॉन्ग है. राजस्थान के राजाओं के है वैसे मराठी राजाओं की लड़ाई. तुम्ही कुठले जाता प्रॉपर? प्रॉपर तिथलं हिरकणीवाडी. ओके. आम्ही महाड सोचिंदी. चला मित्रांनो, थोडीशी माहिती घेऊ आपण. उनका बेडरूम है, राइट में विंडो है, लेफ्ट साइड में राजाओं के टाइम में, उस टाइम में इंडियन टॉयलेट सिस्टम बना दिया. उस टाइम देखकर अंग्रेज लोगों ने बाद में मॉडिफाई किया था. आप भी उस टाइम के टॉयलेट सिस्टम देख सकते हैं, लेकिन देखते समय ध्यान से जो हाइट कम है, इस को लगे आपको झुक कर जाइए. मित्रांनो, आपण फिरत आहोत आता रायगड किल्ला. आणि दादा, एक नंबर किल्ला जे पाहिलं अजून तर बरंच काही आहे. हे अजून आपण तट्या बिट्या दाखवू. हे खाली सगळे रूम टाईप मध्ये होता. हे काय होतं हे? रूम्स होत्या त्या. मित्रांनो, इथं आहेत टाक्या. याच्यात जर फोन पडला गेला तर काढायला लईच वांदी होती. ते बाजूला त्याचा साठा जो बाहेर पडतो तो आहे. किती खोल आहे, एखाद्याला आणून टाकून देऊ. मित्रांनो, बघा, हा समोर होता तो हॉल होता, तिकडे किचन होतं, एक बेडरूम होतं, माग बाकीचं मैदान होतं, एक लिव्हिंग रूम आहे. थोडासा जोक करतो मित्रांनो, वाईट वाटून नका घेऊ. तट वगैरे पडलेत, बांधकाम होईल सुरू. आपला निधी तसा पण आता मंजूर झालेलाच आहे किल्ल्यासाठी. याला 2-3 ठिकाणून रस्ते आहेत जायला. टाईमला जाऊन द्या रे. तर याच्या मागे ते ठिकाण जिथं राज्याभिषेक झाला होता. अजून एक बघ ना, दगड किती जुने आहेत. हे काय होतं?
काय उतारा टाकला का रे? भरपूर गर्दी. कुठं काय रे? हा, हे आमचे फाउंडेशनचे मेंबर काम करतात इथं. इथे पहा अजून एक पूर्ण साफसफाई चालू आहे. आम्ही धाराशिव. कुठं आला धाराशिव? परभणी, उस्मानाबाद. त्या दिवशी बीडला आलतो, माजलगावला. हा, हे आपण नाही दुसरं आहे. दुसरं आहे. जसं की कदाचित तुम्हाला माहीत असेल की रायगड किल्ल्याचं चांगलंच बजेट सँक्शन झालं आहे आणि इथं सगळं रिबिल्ड होत आहे. तर ही बघू शकता तुम्ही, विटांचा भुगा केलेला आहे इथं. आणि हे आहे चुना भिजत घातला आहे. तर चुना आणि ह्या विटीचा भुगा हा पूर्ण मिक्स केला जातो. आणि जसं की हे हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर याच्यामध्ये काय करतात की सिमेंट वगैरे वापरत नाहीत. तर त्याच्याऐवजी सेम जे जुन्या टाईपमध्ये बांधत होते चुना वगैरे टाकून, तर त्याच पद्धतीने हे रिबिल्ड केलं जातं आहे. तो वरचा चौथारा तुम्ही बघू शकता. हा जो म्हणजे परिसर आहे, हा राज्याभिषेक जिथं झालेला तो हा ठिकाण आहे. आणि हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर हे सगळे रश्मिताईंचे फॅन लोक आलेले आहेत आणि फोटो घेत आहेत. आता कुठं आलात तुम्ही? ओके, सगळे सोलापूरवरून आले. बर बर बर. कसं वाटतंय रायगड किल्ला? बर बर. एकदा घोषणा द्या. जय महादेव महादेव. मित्रांनो, हे आहे मेन दरवाजा या राज्याभिषेक जिथं झालेला तिथला. महादेव छत्रपती संभाजी जय. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे मंदिराच्या तिकडं, जिथं जगदंबा. मित्रांनो, हे चाललंय इथं बांधकाम, दगडफोडीचं काम चालू आहे. व दगड नवीन आणलाय का इथलाच आहे? गार हवा आहे मित्रांनो, एकदम मस्त वाटतंय. आता खूपच पब्लिक आहे आज. पहिली चूक म्हटलं मूर्ती खुर्चीमध्ये बसल्यासारखी वाटते. दुसरी चूक म्हटलं या मूर्तीच्या पायामध्ये पहिले मोजडे पाहायला भेटतात. कारण कुठलाही राजा गादीवरती बसताना पायामध्ये मोजडे घालत नव्हते. या मूर्तीच्या पायामध्ये इथं सगळे व्यापारी लोक बसायचे. हे आहे मार्केट, आणि इथंच म्हणजे राहायचे पण आणि मार्केट दोन्ही आहे. ते ताई कलिंगड द्या बरं, कितीला दिलं? पहिले हे बघूयात, मग कलिंगडची खाप खाऊ. ताई कसं दिलं कलिंगड? द्या बरं. गावरान काकडी. आपली इकडली चालते. गावनवाले ताई कलिंगड खाणार का? नाही, काकडी घेतली. तुम्ही काकडी खा, आम्ही कलिंगड खातो. नाही नाही, आम्ही कलिंगड खाणार. तू काकडी खाणार. काकडी खाणार. तुम्ही? मी काही पण खातो. आता आपण खातो कलिंगड. एक नंबर आहे. बोंडीचे मामा आहे. चला, आपण आता थोडीशी यांची स्टोरी ऐकून घेऊ. तर दादा कसे काय भेटले ताईंना? अरे मी मस्त माहिती का, खूप आनंदात होतो. ते काय दिवस होते, काय रात्र होती. मी माझे मस्त क्लासेस चालू होते डान्सचे. अचानक एक मोड आला. सिम्बॉल नागाचा. हा बघा साप. तुमची स्टोरी चालू होती. हा, तर माझे मस्त क्लासेस चालू होते जस्तम चौकामध्ये.
अचानक एक दिवस घडून आला आणि ही बाई माहिती का एका लहान पोरीला माझ्या क्लासवर घेऊन आली की सर आतमध्ये यायचं का म्हणजे या मॅडम या. तर मी त्या टाइम हिला रेश्मा मॅडम म्हणत होतो, मला नाव पण नाही, रश्मी नाही, मी रेश्मा मॅडम म्हणत होतो. तर ही त्या पहिली भेट आहे सांगू का लेक्चर देऊन द्या सांगा ना. ती पहिली भेट होती. त्यानंतर आमचं कसं आमचं लग्न कसं झालं आम्हाला माहित नाही, कोणा प्रपोज केलं काही माहित नाही. ते व्हायचं होतं मॅच्युअर लव्ह मॅरेज, आमचं मॅच्युअर लव्ह मॅरेज. ते लव्ह नाहीये 16 वर्षाची पोरगी मैं तुम्हारे बिना रह नहीं सकती आणि मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ तो नव्हतं. एक अंडरस्टँडिंग नाही बोला तो मैं हात काट दूंगी गला काट दूंगी तो नव्हतं. तर मला यांचा स्वभाव आवडला, हे सुख होते आणि मेन म्हणजे निर्देशनी होते म्हणून मग मी यांच्याशी लग्न केलं. सगळ्यात जास्त व्यसन हिलाच होते. हे सगळं पार्टीला खर्राच्या उधाऱ्या आहे, सगळं मी चोपतो त्यामध्ये, सगळं काही जे उधारे आहे सगळं मी देऊन देतो पैसे. आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, मी हिला मजाक मध्ये बोलत होतो की रेश्मा मॅडम लग्न करता काय. रेश्मा मॅडम खरोखर माझ्या म्हणजे शब्दावर एकदम सिरियस झाल्या. घरी कोण आलं तुम्ही आणणार, मी आली का घरी. आणि तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो, मी माहितीये काय, आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो होतो, तर मग रेश्मा मॅडम एकदम म्हणजे सिरियस झाल्या होत्या. मी म्हटलं एकदम सिरियस होऊ नका, मजाक करून राहिलो. मग रेश्मा मॅडम रडायला लागल्या. सगळं चूक आहे. तर मग मी म्हटलं यांनीच म्हटलं, मी मॅडम म्हणे घरी सांगू का. मी म्हटलं तुमची इच्छा सर, आपल्याला काय करणं होतं. मी आता विचार ह्या माणसाला कुठे भेटणार नव्हती, चांगला माणूस आहे म्हटलं, त्या माणसाला कोणी भेटत नाही, अशी माणसं भेटत नाही म्हणून लग्न करून टाकलं. मान्य केलं का ते. बघा मित्रांनो, अशी आहे यांची सक्सेस लव्ह स्टोरी. आणि आमची पुन्हा एकदा तुझ्यासोबत आणखी एकदा भेट झाली तर आम्ही पर्टिक्युलर एक स्पेशल ब्लॉग तू आमच्या लाईव्ह स्टोरीवर बनवशील. सगळ्यांनी पाहिलीच आहे, चालेल ना, बनवू आपण परत अजून एक बनवू. आणि मित्रांनो, दादांचं एक खासियत आहे, दादा व्यसन काहीच नाही करत, पण माझ्यासारखं खाऊ गदाड आहेत. खायला जाम लागते बघा आम्हाला. आम्ही खायला बिलकुल सोडत नाही. बघा आम्ही दोघं पण सेम एकदम, म्हणजे बॉडीने एकदम खाणं हे जाम महत्वाचं आहे. बघू एक काकडी असं घ्यायचं लगेच टेन्शन नाही. हा हे मित्रांनो इकडे टकमकटोक वर जाते म्हणा. नाही असं काय नाही, वाचू शकते एखादं दुसरं पकडलं तर वाचला. तर मित्रांनो बघा, हे कन्स्ट्रक्शन एकदम प्रॉपरली ट्रेडिशनल वेनी चालू आहे. गाढवांचा वापर केलेला आहे इथं. गाढवांचा उपयोग आजही होतोय. 2 गाढव आमच्या घरी आहेत. ते झोपलेत अजून, एक दुकानात गेलाय आणि एक झोपलेला आहे. आणि स्वकीयांबरोबरची सत्ता आधी पहिल्यांदा स्वकीयाबरोबरची लढाई जिंकून मग त्यांना परकीय सत्तांबरोबर काय करायचं होतं, संघर्ष करायचं होतं. या गडाचं पूर्वी नाव होतं रायरी म्हणून, की जी चंद्रराव मोरेंच्या हातात होती. जावळी खोरे याला म्हटलं जातं. हा संपूर्ण खोरा आहे, त्याला जावळीचं खोरं म्हटलं जातं. आणि जावळीच्या या खोऱ्यामध्ये चंद्रराव मोरेंची सत्ता होती. आणि ज्यावेळेला राजाने आपल्या स्वराज्याची निर्मिती करायला सुरुवात केली, तर चंद्रराव मोरे अहंकाराने म्हटले होते की कोण शिवाजी, त्याला मी ओळखत नाही, तो कुठला राजा, आम्ही राजा आहोत. आणि मग राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी मग काय केलं तर चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केला, त्यांचा परास्त केला आणि हा किल्ला जिंकून घेतला. आणि पुढे भविष्यात आपल्याला पाहायला मिळते की आपल्या संपूर्ण स्वराज्याची जी राजधानी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर आणली. का आणली त्याचं तुमच्या लक्षात येईल की इथे असणारा विस्तृत प्रदेश, जिथे त्यांना राजधानीसाठीची असणारी जी काही व्यवस्था आहे ती त्यांना व्यवस्थित निर्माण करावी. दुसरं म्हणजे इथली जी भौगोलिक स्थिती तुम्ही पाहताय की गड, तुम्ही आता आपण इथून सहज निरीक्षण केलं तरी चारही बाजूने आपल्याला गडाच्या बाजूला आपण पाहिलं तर अगदी नजर तुमची, आता आपण साधारण नजरेने पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की खालची हालचाल आपल्याला सहज दिसू शकते. तर राजांचे त्यावेळेचे असणारे जे काही मावळे होते ते तीक्ष्ण नजरेने प्रत्येक गोष्ट निहाळत असायचे. त्यामुळे इतका उंच कडा असणारा नाही का हा किल्ला, आणि तो जर आपल्या राजधानीच्या मध्ये सामील झाला किंवा त्याचं आपल्याला राजधानी म्हणून ठिकाण करता आलं तर त्याची व्यवस्था तुम्हाला मला पाहायला मिळते की जेणेकरून संपूर्ण सत्तेवरती स्वराज्यावरती नजर ठेवता येईल
आणि कोणत्याही दिशेने तुमच्या लक्षातच असेल की आपण उद्याला ज्या ठिकाणी जाणार प्रतापगडाकडे, तर राजाला प्रत्येक गोष्टीची खबर ही त्यांच्या गुप्तहेर संघटनांकडून मिळत होती. मग ती गुप्तहेर संघटना असेल किंवा त्यांची संपूर्ण ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून पाहायला मिळते की राजाने या गडाची निवड ही राजधानीचं बाजारपेठेबद्दल मी मगाशी म्हटलं तसं की गडावरची ही विस्तृत संरचना बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे त्यावेळेला वास्तव्याला हजारो लोक असायची आणि त्या लोकांचं दैनंदिन भर पडली असेल मातीची, अजूनही ती कमी म्हणजे अजून खाली त्याची उंची पाहायला मिळते. तर या बाजारपेठेमध्ये तुम्हाला खरीदारी करायची असेल तर ती घोड्यावरूनच करावी लागत होती. तशीच पद्धतीची रचना. कारण का तर पुन्हा एकदा की गडावरती असणारे कोण असतील तर राजाच्या दिमतीला असणारे सगळे सेवक, राजाच्या दिमतीला असणारे सगळे सरदार, अष्टप्रधान मंडळ, त्यांचं कुटुंब, राजे स्वतः होते, राण्या होत्या, 6 राण्यांचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि त्यामुळे त्या प्रत्येकाला आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची या ठिकाणी उपलब्धता. सर कुठून आलात तुम्ही? मी रत्नागिरी. अरे वा, आम्ही माडचे प्रॉपर. अरे वा, मी माणगावचा प्रॉपर आहे पण मी रत्नागिरी. हा काय? ओके ओके. तुम्ही सगळेजण मार्शल व्लॉग्स ह्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहात. एकदा घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो चला आता आपण थोडीशी मस्त इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्या सरांकडून आणि आता पुढे जाऊयात. हे बघा, हे पाणी आणलेलं आहे इथं. हे कालवत आहेत. दादा काय काय कालवलं आहे याच्यात? हा ना. हा हा. अरे बापरे, भरपूर काय काय कालवलं आहे की. ते कालवायचं कुठं खाली चालू आहे का? मशीन आहे नाही का? हो चालते. मित्रांनो खूपच गर्दी आहे आज, जायला कठीण झालंय सध्या. मित्रांनो कुठनं आले रे? हा हे पोरांनो कुठनं आले? कुठनं आले तुम्ही? यो यो मार्शल व्लॉग्स बघा, मार्शल व्लॉग्स वरती येईल. आता आपण चाललेलो आहोत महाराजांच्या समाधीकडे. हो, ज्यांनी पूर्ण गड बांधला त्यांनी हे केलाय, बांधलेला आहे. ह्याची पण समाधी आहे डॉगची. हो खाली मित्रांनो आपण घेऊयात दर्शन. इथे आहे माहिती समाजाबद्दल. लोक दमून बसलेले आहेत. मित्रांनो हे बघा, जुनं इथं काय म्हणतात त्याला, जुन्या तोडी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला काय वाचता येत नाही, पण ज्यांना कोणाला वाचता येतं त्यांनी प्लीज कमेंटमध्ये याचा काय अर्थ आहे तो सांगावा. काय होतं? काय होतं? आहे ना, सांग की काय होतं? मार आपल्याला ब्लॉग मध्ये घ्याल. कुठले मित्रांनो तुम्ही? सोलापूरचे. बर बर बर. MS13 मार्शल व्लॉग म्हणून चॅनल. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न. आणि ताईंनी असा संकल्प केलेला आहे की गडावरती जे पण बाटल्या वगैरे कुठं कचरा दिसेल तो साफ करायचा. स्टार्ट. तर तुम्ही जसं की बघू शकताय ताई हा कचरा उचलत आहेत आणि आम्ही पण बराचसा कचरा गोळा केला आहे. बघा शारंगच्या हातात दिसतोय
तर अशा प्रकारे जरा स्वच्छता मोहीम आमची चालू आहे. ताई आता आमचं फाउंडेशन पण जॉईन करणार आहेत. अमरावतीत ताई चालू करणार ना. परत एकदा कलिंगड घेतलेला आहे. टेक इट ब्रो, यू डिझर्व इट. येस, आय डिझर्व. जर इथे आलं तर थोडंफार सहयोग आपण पण करायचा आणि माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं मी कचरा उचलला. जर तुम्ही आले रायगडावर तर आपल्या महाराजांचा किल्ला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तो चलो दोस्तों, अभी निकल रहे हॅपी एंडिंग. तर मित्रांनो, शारंग इथं भरपूर असा खुश झालेला आहे. मस्त की मजा करतोय तो. 2 दिवस झाला भरपूर करतोय. तर दादांचं पण नाव शारंग आणि हा पण शारंग. हा शारंग आहे, मी सारंग आहे. ते फक्त एजचा फरक आहे. पण काय 19-20 चालून जात आहे. नाही, आम्ही एकाच एजचे आहोत. आणि गाऊनवाली बाई परत बिझी झालेली आहे. बघा मित्रांनो, किती मस्त मस्त आहे. शारंग डोकवतो इकडून. कुठे दिसते काय? पाय सरकला डायरेक्ट गेला. पाय बी, हात पाय मोडले. येऊ मित्रांनो, आता आपण उतरत आहोत किल्ला. मित्रांनो, आम्ही आता रिटर्न निघालेलो आहोत आणि खालच्या साईडला उतरत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमच्या सोबत हा रायगडचा किल्ला. आम्ही खाली उतरत आहोत आणि अगदी मस्त वातावरण आहे. सोबत आनंद आहे, गावरानी बाई आहे, त्यानंतर कुणाल आहे आणि हे शारंग आहे. तुझं नाव काय? यशराज. भागो भागो रे भागो. हे आमच्या सोबत नवीन मित्र जोडलेले आहेत का? वा 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 वा, क्या नजारा आहे. वा रे वा. गारगार लागतं. हा, एवढं काही नाही. तुम्ही जाताना चढून गेले का? हा, त्यामुळे. अरे अरे अरे, पाय दुखलं जाताना. आहे ना शानंद? शानंद. तो वाघ दिसला काय? झाडाच्या माग हाय करून राहिला होतं. हा, वाघाला हाय करतो. भाऊ आहे का? अरे वा, भाव आहे आपला. मग तो चित्ता मग त्या चुलत भाऊ आहे का? अरे तू याच्या मोबाईलचे नंबर पाय, काय नावानं सेवा एवढा हसील. आपलं ते टॅलेंट आहे. बायकोनं कधी नंबर मोबाईलच चेक नाही करू शकत. हो ना, विशाल दिसला. नक्की सांगा काय तुम्ही नाव ठेवले? बघा अरे हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. बघा बघा सबंधवाले मित्रांनो, तुम्हाला सांगतो, कधी पण मोबाईल पाहिजे, मोबाईल मध्ये नंबर असे प्रामाणिक सेव्ह नाही करायचे. थोडेसे उलटे तिलटे, फक्त ते तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे, नाही काय? कुणाल बरोबर आहे ना? बरोबर बरोबर. पण माझ्या याच्यात सरळ आहेत सगळे. मला गरज नाही पडत उलटी सुलटी ठेवायची. हातच नाही लावत कोण. नाही लावलं तरी काही फरक नाही पडत. चला आता आमचं स्टेशन आलेलं आहे. आता पाहू शकता 2500. आमची गाडी तिथं वाट पाहते. आमची ते तिथं आहे ते गाडी आता 2500 चालू आहे. 519 काय उभा आता लाईन बघ. मित्र वाचलो की आपण. तर मित्रांनो, आता आपण निघतोय रिटर्न. दादांना पण जायचं आहे. दादा आणि ताईंना जायचं लवकरच. अशी हिकोडी बस लावून ठेवलेली आहे. आणि इथे ही व्हॅन उभी आहे आपल्या गाडीला आडवी. तर चलो मित्रांनो, निकलते हे घर. आयफोनचा स्टोरेज झालेला आहे फुल. पण ब्लॉग शूट करतोय. S10 सॅमसंग S10. गाडी झालेली आहे गरम, म्हणजे तापली. अमरावतीवरून आली आहे गाडी. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहे रिटर्न. सगळे जरा दमलेले आहेत.
आणि आता मस्तपैकी भोजन करायचंय, भोजन पण नॉनव्हेजवाला भोजन करायचंय. यस. हो, मी नॉनव्हेज खाताना पण ते म्हणतो, काय ते म्हणतात, जेवायच्या आधी जेवायच्या आधी नाही का काहीतरी काय वगैरे बोलतात त्याला, काय जाऊ द्या. मित्रांनी बघा, हे आलंय आमचं मस्त जेवण. यांचा उपास आहे. ते काकडी आणि टोमॅटो खाणार आहे काय? सलाद. ताई आणि दादा लय कॉमेडी आहे, लय मजा आली. हे पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला थाली दिली, आम्हाला ते थाली पाहूनच आमचं अर्ध मन होतं. आणि नंतर जेवण झालं तर एक नंबर टेस्ट आहे, असं वाटणार तुम्हाला की तुम्ही घरी जेवण करत आहात. आणि ज्या पद्धतीचं ते इथे वातावरण पाहता तुम्ही, रायगडच्या बिलकुल पायथ्याशीच हे हॉटेल आहे, रायगड फार्म हाऊस. मित्रांनो, दादा आणि रश्मिताई चाललेले आहेत आता पुण्याला. त्यांना आपण बसमध्ये बसून दिलेलं आहे. तर ही बस आहे पुणे, महाड पुणे. एकदम टायमात आलेलो आहे आपण इथं. आणि हे बसलेत मग. ताई आता चाललेले आहेत. ताई आता कुठं अमरावतीला ही पुण्याची बस लागलेली आहे. थँक्यू. तुम्हाला पण काय नाही दादा, चला भेटूया. लवकर या. एकदम परफेक्ट टाइमवर आहे गाडी. 1 मिनिट थांबायला लागलेलं नाहीये. तर ते ताई दादा चाललेले आहेत. आणि आता आपण आपला ब्लॉग इथे संपवतोय. सो काय बोलणार शारंग? बोल, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. अजून